तर मी सकाळ सकाळ ना 6 वाजता उठले, आंघोळ वगैरे केली. आता पोरांचे डबे काय वगैरे नव्हते, त्याच्यामुळे उशिराच उठल्या. 6 वाजता मस्त दारातलं वगैरे झाडलं, दारात पाणीचा सडा वगैरे मारला, घरं वगैरे झाडून काढली. नंतर मग आंघोळ केली छान. मग नंतर आता देवपूजा केली. मस्त पितांबरीने आपले देव स्वच्छ चांगले घासून घेतले. आणि देव घासताना आपण काय करायचं, थोडंसं गोमूत्र टाकायचं आणि नंतर मग आपण देव त्याने घासून घ्यायचे. छान देव घासून घेतो. नंतर थोडंसं आपलं दूध वगैरे टाकून अभिषेक करायचा आणि मग देव आपले अगोदर पाण्यात धुवून छान काढायचे आणि मग आपलं तिथे ठेवून द्यायचे. नंतर मग त्यांना मस्त चंदनाचा टिळा वगैरे लावला, मस्त अशी फुलं वगैरे ठेवली. नंतर स्वामींच्या पण मूर्तीला अभिषेक केला, छान धुवून काढली. मस्त अशी फुले वगैरे आणली. सकाळ सकाळ खूप प्रसन्न वाटतं देवपूजा केल्यावर. त्याशिवाय आपला दिवस पण अख्खा चांगला जात नाही. आणि देवपूजा वगैरे अख्खा दिवस पण छान जातो आणि एकदम घरात प्रसन्न वातावरण पण होतं आपलं. चला तर मग आजचा दिवस तुम्हाला सुखा समृद्ध आणि आरोग्य जाऊ दे, ही स्वामीचरणी प्रार्थना. बघू शकता इथं असं बघितलं एकदम प्रसन्न वाटतं छान. आता मग बाहेरचं पण आता आपल्याला तुळशीचं आवरून घ्यायचं. तर मस्त तुळशीला पाणी घालायचं, उदबत्ती लावायची, छान अशा रांगोळी पण काढायची. अगोदर आतलं आवरून घ्यायचं, नंतर मग आपलं बाहेरचं आवरून घ्यायचं आहे आता आपल्याला. सकाळ सकाळ हेच काम चालतं आपलं. नंतर मग आपलं कवर पण काम चाललं तरी काय वाटत नाही. फक्त सकाळ सकाळ देवपूजा वगैरे केली एकदम प्रसन्न मन पण होतं. आता बाहेर आता मस्त तुळशीला वगैरे उदबत्ती लावू, छानशी रांगोळी काढू. सकाळचं वातावरण पण खूप छान असतं, प्रसन्न एकदम असं कवळं ऊन असतं. आता सकाळचे 8 वाजलेले आहेत. इथं माझी देवपूजा चाललेली आहे. त्यांना मी चहा वगैरे करून दिला. प्रणवच्या पप्पाला ते चहा वगैरे घेऊन गेले, नाश्ता वगैरे घेऊन गेलं. मग त्यांचं आवरून दिलं अगोदर. नंतर मग आपलं कवर कचला ना आपलं घरातलं काम. इथं दारात रांगोळी पण तुम्ही काढत जा. बाहेर मस्त असं एकदम आपलं अंगण स्वच्छ ठेवायचं. कुणी एखादे पाहुणे वगैरे कुणी आलं तर एकदम असं दारात बघितलं एकदम असं प्रसन्न वाटलं पाहिजे सगळ्यांना. म्हणजे असं म्हणजे पुढला पाहुणा पण आपल्याला खुश झाला पाहिजे, असं दारातलं वातावरण बघून हे छान असं प्रसन्न वाटतं. रोज का होईना आपण थोडीशी दारात रांगोळी काढत जा, एकदम मन प्रसन्न पण होतं आणि छान पण वाटतं दारात पण. हे तर मी तुळस लावली होती. एक छानसं रोपटं पण खूप छान आलेलं आहे. तुळशीचं रोपटं पण हिरवंगार असं मस्त असं तुळशीचं रोपटं आलेलं आहे. छान चिकटली आहे आपली तुळस. आता इथं मी रांगोळी काढते. मला काय अशा मस्त पण अशा पण माझ्या छोट्याशा रांगोळ्या पण ते मला डेली मी रोज रांगोळीच काढते. त्याशिवाय मला असं करमत पण नाही. असं तुळशी दारात नसले रांगोळी वगैरे मग कसं तरी असं बकास वाटतं. त्यामुळं हे माझं डेली रुटीन आहे. तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंट करून सांगत जा. तुम्हाला छान छान असं काय आवडतं ते मला सांगत, तसं मी व्हिडिओ बनवत जाईन त्यावरती पण. म्हणजे तुम्ही असं मला कमेंट वगैरे केली तर मला कळतं ना, म्हणजे बाबा तुम्हाला असं माझे व्हिडिओ कसे वाटतात, याचं छान वाटतं असं लाईक शेअर सबस्क्राईब करत जा. आणि मला सांगत जा ताई मला हे आवडतं बघाय, ते तो दाखवत जा, हे करत जा. हे बघू शकता इथं मस्त हिरवीगार तुळस आली, एकदम प्रसन्न वाटतं छान. आता इथं माझी तुळशीची पुढं रांगोळी वगैरे सारे काढून झालं आहे. आता आपण ना मस्त असं हेल्दी ज्यूस बघणार आहोत एकदम असा आवळ्याचा. चला तर पुढं बघत राहा छान असं. चला तर मग आता आपली मस्त देवपूजा वगैरे झाली, घरातलं पण आवरून झालं. मस्त तुळशीचं पण आपण ना देवपूजा वगैरे करून घेतली, छानशी रांगोळी काढली दारामध्ये पण. प्रसन्न वाटतं सकाळ सकाळ. आता देवासाठी पण आपल्याला 1 तास दिलाच पाहिजे छानपैकी. आता नंतर मग आपल्या आरोग्यासाठी पण आपण बी 1 तास दिला पाहिजे. आता मस्त मी ना चहा वगैरे काय घेत नाही, मस्त असा ज्यूस घ्यायचा फ्रेश असा आवळ्याचा, आमोशा पोटी घ्यायचा, बिगर खाता काय आपण खायचंच नाही अगोदर. मग ज्यूस घ्यायचा, नंतर एका तासाने वाटलं तर नाश्ता वगैरे काय करायचा. मस्त असा हेल्दी ज्यूस आहे. आणि आवळा ज्यूस म्हणजे एकदम केसांना पण चांगला गुणकारक आहे आणि आपल्या शरीरासाठी पण खूप फायद्याचा असतो आवळा. चला तर मग मस्त आता ज्यूस बघू आपण आवळ्याचा. तर मी ना 3 अशा आवळे इथे स्वच्छ बघू शकता इथे छान असे. रोज आपल्याला 2-3 असा आवळ्याचा ज्यूस बनवायचा, एकदमच बनवून नाही ठेवायचं. आता हे मस्त आपल्याला आता कट करून घ्यायचे असे आवळे. बी असतं त्यामुळे कडकडीत लवकर असं काढून घ्यायचं. एकदम खूप छान लागतो आवळ्याचा ज्यूस. तुम्ही असं आठवड्यात 1दा-2दा पण पेत जा. आवळा ज्यूस असं नाही खाऊ वाटला तर असा करायचा, ज्यूस करायचा. आता छान असे बारीक तुकडे करून घ्यायचे. हे बघू शकता आता मस्त मी असे ना तुकडे करून घेतलेत बारीक. आता मिक्सरच्या भांड्यात टाकून आपल्याला ह्याला ना असं फिरून घ्यायचं आहे. थोडी साखर टाकून घेऊ आपण. आपला आवळा ना तुरट असतो त्यामुळे किंचित थोडी साखर टाकायची आहे. तुम्ही मध पण टाकू शकता, म्हणजे साखर टाकलेली आहे थोडीशी. साखर पण टाकली आहे. हे मस्त याला मिक्सरला फिरून घ्यायचं आहे आपल्याला. हा आता बघू शकता इथं
थोडंसं सगळा बारीक झाला आवळा, थोडंसं किंचित पाणी टाकून घ्यायचं आपल्याला इथं. आता अर्धा ग्लास पाणी टाकलं हे नंतर अजून एकदा फिरून घ्यायचं आपल्याला. आता मस्त आवळा झालेला आहे, बघू शकता. आवळ्याचा ज्यूस आता आपण काढून घेऊ एका ह्याच्यात. आता चाळणीत टाकून घेऊ. आता बघू शकता इथे थोडंसं टाकून घ्यायचं. हे चोथ आहे ना आपल्या सगळं बाहेर काढायचं आहे. चोथ हे झालेलं आता हे बाहेर काढून. आता इथं मस्त आपला आवळा ज्यूस झाला आहे काढून. किंचित थोडंसं आपलं हे मीठ टाकून घ्यायचं आहे ह्याच्यात आपलं. तुम्ही काळं मीठ पण टाकू शकता. पण मी थोडंसं आपलं घरगुती मीठ टाकलं आहे. इथं मस्त ज्यूस झाला. आता आपण एका ग्लासमध्ये काढून घेऊ. इथं आता ग्लास भरून घेऊ आपण आवळ्याचं. आपले 2 ग्लास असे आवळ्याचे ज्यूस झालेले आहेत, बघू शकता. मस्त असा आवळा ज्यूस. आता हेल्दी एकदम आरोग्यदायक. हे असं केलं तर बाबा तुम्हाला काही होऊ शकत नाही. मस्त तुमची त्वचा पण होऊ शकते, मस्त लांबसडक केस पण होऊ शकतात, केस गळती पण आपली थांबू शकते. असा आयुर्वेदिक आवळ्याचा ज्यूस आहे. मी तुम्हाला पिऊन दाखवते कसा लागतो ते. खूप छान लागतो आवळ्याचा ज्यूस. मी तेवढा ग्लास पिऊन दाखवते. मस्त असा आवळ्याचा ज्यूस खूप छान लागला. तुम्ही पण नक्की असं ट्राय करत जा. स्वतःसाठी 1 तास वेळ काढायचा. 1 तास कुठे 5-10 मिनिटात तर आपला ज्यूस तयार होतो. त्यामुळे आपल्यासाठी पण थोडंसं वेळ काढायचा कामाच्या धावपळीत. आता मस्त आपल्याला साजूक तूप बनवायचं आहे. चला मस्त आपल्यासाठी पण ज्यूस बनवला. ज्यूस तुमच्या देखता मी पिऊन दाखवला. तसं म्हणायचं ना मी दाखवलं असं नाही. मस्त फ्रेश वाटतं आता असं आपल्याला पण. आता इथं आहे ना मस्त साय सासवलेली आहे आपण. म्हणजे माझी 10 दिवसाची साय आहे. आता ह्याचं मस्त आपल्याला साजूक तूप बनवायचं आहे. तुम्हाला दाखवते मी कसं बनवते ते साजूक तूप. मस्त बघू शकता ही जी माझी 10 दिवसाची साय साचलेली आहे. मस्त असं घरगुती पद्धतीने तुम्हाला दाखवते. फ्रीजमधनं तरी अर्धा तास लवकर काढत जा, नाही तर कसं असं घट्ट साय होते त्यामुळे लवकर निघत नाही. आपल्याला थोडंसं पाणी टाकून द्यायचं आणि फिरून घ्यायचं. आता अगोदर असंच फिरून घ्यायचं. आता बघू शकता हे कसं फिरवलेलं आहे. बघू शकता मस्त असा लोण्याचा गोळा होतो. आणि एकदम असं थंड पाणी घ्यायचं आहे आपल्याला. म्हणजे थंड पाण्यात असा गोळा टाकून घ्यायचा आहे. बघू शकता एकदम परफेक्ट असं तर होतात. सगळे आपण असंच बनवून घेऊ. बघू शकता सगळं मी आता ना लोण्याचा गोळा काढून घेतला म्हणायचा. आता अख्खं मिक्सरला फिरून घेतलं आहे. आता ह्यात आपल्याला ना पाणी ओतायचं. हे बघू शकता आता इथं पाणी ओतते आता मी असं बघू शकता. म्हणजे 2दा आपण धुवून काढलं नाही ह्याला, म्हणजे असा वास पण येत नाही असा. आणि फ्रेश तूप एकदम पांढरं शुभ्र होतं. अजून थोडंसं पाणी टाकून घेते मी त्यात. आता हे मस्त अजून एकदम पाणी टाकले. आता बघू शकता हे थोडंसं घ्यायचं आणि ह्याचे असे बॉल बनवायचे. म्हणजे हे असं गोल गोळा बनवायचा ह्याचा असं. हे सगळं ह्यातलं जातं पाणी निथळून हे. आणि असे गोळे सोडून घ्यायचे आहेत. आता तुम्ही अशा पद्धतीने जर तूप बनवलं ना तर 1 नंबरच तूप म्हणताना ताईंनी बनवलं आहे. खूप छान लागतं. एकदम असं रवाळदार आणि एकदम फ्रेश असं तूप बनते. बघता आता आपले मस्त असे ना गोळे ना तयार झालेत. आता 3-6 गोळे झालेले आहेत. आता आपल्याला मसाला काढवायचा ना. तुम्ही कधी पण न करताना 2 पाण्यात धुवून काढायचं. म्हणजे ना त्याचा सगळा असा वास जातो. असा आंबूस वास येतो सगळा जातो. आता मस्त आपण कढई घेतली आहे. आता ठेवली. आता हे गोळे सोडायचे आहेत आपल्याला त्यात. आता मस्त हे सगळं ना गोळे सारे सोडून देते मी. चांगलं कडून घेऊ आपण ह्याला. मस्त आपण ना गोळे सोडून घेतले आहेत. ह्याला एकदम आता कमीत कमी ह्याला ना 15 ते 20 मिनटं तरी लागतात कमीत कमी ह्याला चांगलं हे शिजवायला. अख्खं शिजत आल्यानंतर मग सगळं आपल्या ह्याचं तूप वर येतं. असं पिवळं वर दिसतं. आता हे चांगलं बघा असं फेस उसर असं ना ह्याला शिजून घ्यायचं. असं शिजत आलं तर मला दाखवते. आता ही असंच ह्याला ना 15 ते 20 मिनटात आपल्याला आटून घ्यायचं आहे. आता ह्याला आपल्याला 15 ते 20 मिनटं लागणार आहे. तोपर्यंत आपण वाट बघू. 15 ते 20 मिनिटांनी तुम्हाला दाखवतो तूप कसं होतंय ते आपल्याला. आता फुल गॅस करायचा. सारखं कंटिन्यू आपल्याला ते असे ना हलवत राहायचंय. कारण हे वरचा सगळा फेस येतो ना तो सगळा उतू जातो. तोपर्यंत आटूच तर जरा
करायचं. एकदा चांगलं आपलं तूप धरायला लागलं की मग ते वर खाली जातं छान असं. आपलं मस्त असं तूप होत आलं आहे. तिथं एकदम आपलं परफेक्ट मस्त असं साजूक तूप झालेलं आहे. आता त्यासाठी इथं ह्याच्यातनं आपल्याला काय करायचं, इथं मी ना 5 इथं तुळशीचं पान आणलेलं आता ते टाकून घ्यायचे आहेत आपल्याला. ह्यात बघू शकता इथं आता बघा ह्या तुळशीच्या पानाने काय होतं, मस्त वास पण येतो तुपाला आणि एकदम छान तूप लागतं. चांगलं आपलं तूप झाले मस्त, खूप वास सुटलाय छान असा. आता हा बंद करायचा, नंतर आपल्या काहीतरी आपल्याला चाळून घ्यायचं आहे. एकदम असं गार झालं ना मग एखाद्या काचेच्या बॉटलमध्ये आपल्याला ठेवून द्यायचं आहे. आता ते तुम्हाला मी नंतर दाखवून एकदम गार झालेलं. आता हे बघू शकता असं मस्त तूप झालेलं आहे आपलं. आवडलं तर मस्त सांगा, कमेंट करून सांगा कसं ताई तूप झाले. ती आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करत जा. असेच छान छान असे व्हिडिओ बघत राहा. चला तर मग आता मस्त भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय सगळ्यांना. कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा.